लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर बघणार आहोत. आता चॅप्टर बघण्याच्या आधी आपल्याला काही डेफिनेशन्स बघायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आपली लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय नेमकं. आता लिनियर इक्वेशनची डेफिनेशन बघा काय दिली आहे. an equations which contains two variables and degree of each term containing variable is 1. म्हणजे असे इक्वेशन्स ज्याच्यात दोन टर्म असतील आणि दोन व्हेरिएबल्स असतील आणि त्या दोन्ही व्हेरिएबलच्या प्रत्येक टर्मची जी काही डिग्री असेल ती असेल 1, तर त्या इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स किंवा लिनियर इक्वेशन्स. आता याचा जनरल फॉर्म इथे आपल्याला काय दिलाय. जनरल फॉर्म ax by plus c is equal to 0 where a b c belongs to r. आणि त्याच्यानंतर आता महत्त्वाची कंडिशन अशी आहे a आणि b हे दोघंही सेम टाइमला 0 नसणार आहे. हे दोघं जर एकाच टाइमला जर 0 असेल तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो. 0x plus 0y plus c is equal to 0 इक्वेशन तयार होईल आणि 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 0च मिळणार आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली फक्त c मिळेल आणि c बिलॉंग्स टू रियल नंबर r असल्यामुळे फक्त आपण एखादा नंबर लिहिणार आहे आणि त्याला आपण लिनियर इक्वेशन नाही म्हणू शकत. पण बघा जर दोघांपैकी एक जर 0 असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त दोन्ही ऍट अ टाइमला 0 नको. तर आपण हा जनरल फॉर्म बघितला x by c is equal to 0. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा पॉइंट आपल्याला ज्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे आणि याच्या आधी आपण 9th स्टँडर्डला बघितलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय नेमकं आणि ते सोल्युशन्स पण बघितले आपण ग्राफिकली पण बघितले आणि सेम मेथड ने सॉल्व्ह केले आहे. त्याच्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशनचे डेफिनेशन बघा. व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे काय. जर आपण दोन लिनियर इक्वेशन एकाच वेळेस जर डिस्कस करत असेल एकाच वेळेस जर त्यांना सॉल्व्ह करत असेल तर त्यांना आपण काय म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आपल्याकडे 2-3 मेथड्स याच्या जसं आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बघितल्या 3 मेथड्स तसेच इथे पण आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. एक सिंपल मेथड जी आपण 9th ला बघितली आहे. सेकंड ग्राफिकली पण त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो पॉइंट प्लॉट करून आणि थर्ड मेथड आपली क्रॅमर्स रूलची मेथड्स. ओके. आता फर्स्ट मेथड आपण सिंपल मेथड बघणार आहे. तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिला आपल्याला. फर्स्ट प्रॉब्लेम काय सांगतो बघा. ऍक्टिव्हिटी बेस आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 चा फर्स्ट प्रॉब्लेम ऍक्टिव्हिटी ती कंप्लीट करायची आपल्याला फक्त. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. तर बघा 5x 3y 9 आणि सेकंड इक्वेशन म्हटलंय त्यांनी 2x 3y 12. त्याला इक्वेशन नंबर सेकंड बोलू आपण. तर आता हे दोघं सॉल्व्ह करून आपल्याला नेमकं काय करायचंय. सॉल्व्ह करून आपण x y ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे आणि ते विच इज रिक्वायर्ड आन्सर असेल आपल्याला. तर बघा हे दोन इक्वेशन जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केले तर फर्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचंय की x किंवा y कॅन्सल करायचंय. भले त्याला मल्टिप्लाय करायला लागले किंवा डिवाइड करायला लागले किंवा ऍड सबट्रॅक्ट काही करून फक्त आपल्याला x किंवा पहिले x किंवा y असं दोघांपैकी कॅन्सल करू. मग त्याच्यावरून x किंवा y ची व्हॅल्यू काढू आणि पुट करून मग आपण x y ची व्हॅल्यू फायनल काढू शकतो. आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड बघा 5x 3y 9 आणि 2x 3y 12 मिळते आपल्याला. तर दोघे ऑब्झर्व जर केले आपण x चे कोएफिशिएंट काय 5 इथे x चा कोएफिशिएंट सेकंड इक्वेशन मध्ये 2 आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा घेतला आपण तर +3 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आपल्याकडे -3 आहे. पण जर आपण ऑब्झर्वेशन केलं त्याच्यानंतर आपल्याला असं कळतंय की जर आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर ऍड केले दोघं बघा आता लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आपण फर्स्ट आणि सेकंड जर इक्वेशन ऍड जर केलं आता आपण ऍड करून घेऊ. 5x 3y 9 plus 2x 3y 12. आता ऍडिशन करतोय म्हणून तिथं साइन चेंज करायचा काही प्रॉब्लेम नाही. आपलं साइन कोणचं चेंज होणार नाही आहे तसंच ऍडिशन करायची आहे. आता 5x 2x किती मिळेल आपल्याला 7x आणि +3y 3y 0 इथे मी 0y लिहितो
लिहिलं नाही ते चालेल आणि डायरेक्टली ते मिळेल आपल्याला 21. 9 + 12 21. तर बघा therefore we get 7x = 21. therefore x = 21/7 कारण का इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल तो डिवाइड. therefore we get x = 3. 7 3 21. आता पुढे बघा x ची तर व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला फाइंड करायची आहे y ची व्हॅल्यू. तर फक्त काय करणार आपण पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट और सेकंड. कशात पण पुट करा तुम्हाला जे सोपं जाईल त्याच्यात पुट करा. आपण फर्स्ट प्लस सेकंड मध्ये पुट करू. पुट x = 3 x = 3 इन फर्स्ट करू वाटलं तर काय मिळेल 5 × 3 + 3y = 9. therefore 3y = 9 - 15. 5 3 15 तिकडे जाऊन होईल मायनस. therefore 3y = -6. therefore y = -6/3. therefore we get y = -2. आता बघा सॉल्व केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली -2. आपला आन्सर करेक्ट आहे की चुकलंय किंवा रॉंग आहे हे आपण असं चेक करणार. जर आपण ह्या व्हॅल्यू जर इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुट केल्या आणि इज इक्वल टू आपल्याला जर RHS मिळत नसेल तर आपला आन्सर कुठेतरी चुकलंय. तर चेक करून बघू आपण. 3 5 15 15 - 6 मिळतं आपल्याला 9 पहिल्या इक्वेशन मध्ये. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा काय मिळेल 3 2 6 आणि मायनस आता 2 3 परत 6 मायनस मायनस काय होतो प्लस इज इक्वल टू 12. RHS मिळाले आपल्याला. therefore x = 3 and y = -2 is a required answer of given equations. आता बघा क्वेश्चन नंबर 2 चा फर्स्ट क्वेश्चन तर आपण बघितला की जो फर्स्ट सारखाच आहे. त्याच्यामुळे आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन काय दिला आपल्याला x + 7y = 10. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट बोलतो मी. आणि सेकंड नंबरची इक्वेशन बघा 3x - 2y = 7. त्याला इक्वेशन नंबर सेकंड. आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर x चा कोएफिशिएंट फक्त 1 आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 3 आहे. त्याच्यानंतर y चा कोएफिशिएंट 7 आणि y चा कोएफिशिएंट -2. त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स करावा लागतील x चा किंवा y चा कोएफिशिएंट. आपल्याला सोपं कोणचं आहे x चा कोएफिशिएंट बॅलन्स करण्यासाठी. तर बघा जर मी इक्वेशन फर्स्ट ला 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर मला मिळेल 3x + 21y = 30. मी त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. आता जेव्हा मी थर्ड आणि सेकंड कंपेअर करेन तेव्हा 3x तर एक कोणता तरी मला व्हेरिएबल सारखा दिसतोय कोएफिशिएंटने. म्हणून मी काय करेन सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड जर केलं तर मला काय मिळेल 3x + 21y = 30. त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड इक्वेशन लिहितोय मी 3x - 2y = 7. आता जेव्हा आपल्याला सॉल्व करायचं म्हणजे सबट्रॅक्ट करायचे त्यावेळेस आपले सगळे साइन चेंज होत होते खालचे. तर इथे प्लसचा होईल मायनस, इथे होईल प्लस, इथे होईल मायनस. मग 3x - 3x 0. त्याच्यानंतर 21 + 2 = काय मिळेल मला 23y आणि 30 - 7 = 23. therefore we get 23y = 23. therefore y = 23/23. therefore we get y = 1. आता पुट y = 1 इन फर्स्ट सेकंड और थर्ड कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा तुम्हाला आन्सर परफेक्टच मिळणार आणि करेक्ट मिळेल. आता आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये बघू. फर्स्ट मध्ये जर पुट केलं तर काय मिळेल नाउ वी गेट x + 7 × 1 = 10. therefore x = 10 - 7. therefore we get x = 3. आता परत बघा जर आपला आन्सर चुकलेला असेल तर आपले हे इम्बॅलन्स असेल येणारच नाही RHS. चेक करून बघायचं x = 3 पुट करा 3
प्लस 7 किती होते 10. परत तिथे 3 3 जार 9. 9 मायनस 2 किती 7 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके. आता पुढचं एक्झाम्पल बघा 6 बघा जरा वेगळं आहे. तर आपण काय करणार इथे 1/3x + y = 10/3 याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं मी. आणि सेकंड इक्वेशन बघा 2x + 1/4y = 11/4. तर आपल्याला इथं कोएफिशिएंट हे फॅक्टर किंवा रॅशनल नंबर मध्ये दिसत आहे p/q च्या फॉर्म मध्ये डायरेक्टली. तर आपण त्याला कन्वर्ट करून घेणार आहे. तर इथे बघा इथे पण 3 इथे पण 3. या पूर्ण इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर आपला तो डिवाइडचा जो 3 आहे तो कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे जर मी 4 ने जर मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर हे 4 कॅन्सल होऊन जातील. बघा आता मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 and equation second by 4. तर बघा 3 ला फर्स्ट ला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल x + 3y = 10. इक्वेशन नंबर 3. ते कसं आलं बघा आता 3/3 3 3 गेट कॅन्सल वी गेट 3 3 3 गेट कॅन्सल मिळेल आपल्याला x. त्याच्यानंतर इथे 3 ने जर मल्टिप्लाय केलं 3y होईल आणि 3 ने इथे मल्टिप्लाय केलं 3 3 गेट कॅन्सल = 10. ते मिळालं इक्वेशन नंबर 3. आता पुढचं इक्वेशन बघा काय मिळेल आपल्याला 4 2 जार 2 4 जार 8x + 4 4 गेट कॅन्सल वी गेट y = 11. याला इक्वेशन नंबर 4. आता ऑब्झर्व करा इक्वेशन नंबर 3 आणि 4. x चा कोएफिशिएंट इक्वेशन 3 मध्ये 1 इक्वेशन 4 मध्ये 8. y चा कोएफिशिएंट इक्वेशन 3 मध्ये 3 आणि 4 मध्ये 1. आणि आपल्याला आता बघा बॅलन्स करावा लागेल. एक तर x बॅलन्स करा किंवा y बॅलन्स करा. आपण जर x जरी बॅलन्स केला तरी चालेल y जरी बॅलन्स केला तरी चालेल. मग बघा आपण y बॅलन्स करू. मग y बॅलन्स करण्यासाठी मला इथे पण 3 आहे तर इथे पण 3 करावं लागेल. मग मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल 8 3 जार 24x + 3y = 33. याला इक्वेशन नंबर 5 म्हणतो. आता जर 3 आणि 5 जर इक्वेशन आपण कंपेअर जर केलं तर आपल्याला y चा कोएफिशिएंट हे सारखे मिळतात. मग आपण काय करू नेक्स्ट स्टेपला सबट्रॅक्ट इक्वेशन 3rd फ्रॉम 5th. इक्वेशन 5 मधनं आपल्याला इक्वेशन 3rd हे सबट्रॅक्ट करायचे वजा करायचे आहे. तर काय मिळेल आपल्याला 24x + 3y = 33 आणि मायनस काय करायचं आपल्याला x + 3y = 10. सबट्रॅक्शन करताना इथे मायनस होईल इथे मायनस होईल आणि इथे पण मायनस होईल. 24x मायनस x किती 23x. इथे 0 राहिला 0 y = हे किती 23. Therefore we get 23x = 23. Therefore आता हा 23 इकडे मल्टिप्लाय ला तिथे जाऊन जाईल डिवाइड ला 23/23. Therefore x = 1. आता पुट x = 1 कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केलं 1 2 3 4 5 कशात पण पुट करा. पण 1 2 मध्ये पुट करून आपल्याला ते परत फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन चेक केल्यापेक्षा आपण इक्वेशन नंबर 3rd मध्ये पुट करू. पुट इक्वेशन पुट x = 1 in equation 3rd. We get 1 + 3y = 10. 3y = 10. Therefore 3y = 9. Therefore y = 9/3. Therefore y = 3. Therefore we get x, y
therefore x comma y is equal to in order pair 1 comma 3, which is required solution for given simultaneous equations. त्याच्यात काय करायचं आपल्याला, अशा टाइपचा कोणताही प्रॉब्लेम असेल तरी आपल्याला एकच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा इथे x चा जो कोएफिशिएंट आहे 99, तोच इथे y चा कोएफिशिएंट पण 99, इथे y चा कोएफिशिएंट 101, इथे पण x चा कोएफिशिएंट 101. अशा टाइपचे प्रॉब्लेम असेल, इथला x चा कोएफिशिएंट जर इथे y ला असेल आणि इथचा y चा कोएफिशिएंट जर इथे x ला असेल, तर आपण त्याला स्पेसिफिक मेथड आपल्याकडे एकदा ते इक्वेशन ऍड करायचे, त्याच्यापासून एक इक्वेशन मिळेल आणि तेच इक्वेशन एकदा सबट्रॅक्ट करायचे, त्याच्यापासून एक इक्वेशन मिळेल आणि त्याला सॉल्व्ह केल्यानंतर मग आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण x y ची व्हॅल्यू त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता बघा ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, बघा काय मिळेल, 99x plus 101y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. ऍडिशन करतोय आपण आता. ऍडिशन बघा आता 99 plus 101 किती, 200x प्लस इथे पण काय मिळेल 200y इज इक्वल टू किती होतील 1000. आता जर ह्या इक्वेशनला मी जर 200 ने जर डिवाइड केलं थ्रू आउट, तर मला काय मिळेल, देयरफॉर वी गेट x plus y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर मी थर्ड म्हणतो. 200 ने डिवाइड जर केलं तर काय मिळेल, 200 डिवाइड बाय 200 राहिला फक्त आपल्याकडे x, इथे y, इथे 5. त्याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणतो आपण. आता बघा सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. फर्स्ट फ्रॉम सेकंड म्हणा किंवा सेकंड फ्रॉम फर्स्ट करा, आपला आन्सर सारखाच मिळणार. तर बघा 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि मायनस काय करायचं आपल्याला, 99x मायनस 101y इज इक्वल टू 499. सबट्रॅक्शन करतोय आपण, तर सबट्रॅक्शनच्या साइनचं लक्षातच ठेवा, इथे होईल मायनस, इथे होईल प्लस, इथे होईल मायनस. 101x मायनस 99 इथे शिल्लक राहील आपल्याकडे 2x, इथे काय होईल 2x आणि तर बघा मायनस 2y इज इक्वल टू 2. बघा 101x मायनस 99 2x, इथे 99 प्लस तर झाले, इथे मायनस, मायनस 101. एक नंबर प्लस आणि एक नंबर मायनस असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि त्या नंबरला आपण मोठ्या नंबरचं साइन देतो, जे काय आन्सर येईल त्याला. मग इथे आपल्याला इथं मायनस 101 असल्यामुळे आपण इथे काय करणार, मायनस 2y इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2. याला जर मी डिवाइड केलं थ्रू आउट 2 ने, तर मला काय मिळेल इक्वेशन, देयरफॉर वी गेट x minus y is equal to 1. इक्वेशन नंबर 4. बघा याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय मिळेल, 2/2 इथे x, 2/2 x इथे 1. म्हणजे काय, इक्वेशन नंबर 3 आणि 4 जर बघितलं आपण, ऑब्झर्व केलं व्यवस्थित, तर आपल्याला x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. याला प्लस साइन, याला मायनस साइन. y चे कोएफिशिएंट जर बघितले +1 -1 आहे, तर आपण काय करणार, फक्त ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड आणि फोर्थ जर आपण ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल, x plus x किती, देयरफॉर आता ऍड करू आपण, x plus y is equal to 5 आणि प्लस x minus y is equal to 1. We get x plus x twice x plus 0y is equal to 6. Therefore twice x is equal to 6. We get
x is equal to 6 upon 2. This implies x is equal to 3. पुढे बघा आता, put x is equal to 3 in फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कोणत्यात पण पुट करा, आपल्याला आन्सर बरोबरच मिळेल. पण आपण बघू थर्ड मध्ये पुट करू, सोपं होईल कॅल्क्युलेशन. 3 plus y is equal to 5. Therefore we get y is equal to 5 minus 3. Therefore y is equal to 2. व्हॅल्यूज पुट करून बघा, तुम्हाला ॲक्युरेट आन्सर मिळेल. Hence we get required answer in order pair x comma y is equal to 3 comma 2, which is a required solution for given